पडद्यामागून भारतावर हल्ले चढवणाऱ्या पाकिस्तानची आता चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे। भारत कधी हल्ला करेल या शंकेने त्यांची झोप उडाली आहे, कारण पाकिस्तानच्या शहरात आता सायरन लावण्याची घाई सुरू झाली आहे। आणि ही भीती अगदीच अनाठाई नाही, कारण भारतीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी गर्जनाच केली आहे। त्यामुळे पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईचे संकेतच मिळतायत। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली। भारताकडून कधीही हल्ला होईल ही भीती त्यांना सतत सतावते। म्हणूनच पाकिस्तानभर सध्या पळापळ सुरू आहे ती त्यांची अण्वस्त्र फायटर जेट्सची सुरक्षा वाढवण्यासाठी। भारत हल्ला करणार असेल तर आधी याच अण्वस्त्रांना लक्ष्य करेल असा कयास पाकिस्तान्यांकडून लावला जात असावा। इतकंच नाही तर पाकिस्तान आपल्या प्रत्येक शहरात सायरन लावू लागलाय, जेणेकरून भारताने जर हल्ला केलास तर त्याआधी पाकिस्तानी जनतेला सतर्क करता येईल। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारनं मर्दांसह प्रांताच्या 29 शहरांमध्ये इशारा देणारे सायरन लावण्याचा निर्णय घेतलाय। या सायरनचा उद्देश आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांना सतर्क करणं, त्यांना वॉर्निंग देणं असा आहे। इतकंच नाही तर सायरनचा आवाज 10 ते 15 किलोमीटर पर्यंत ऐकू गेला पाहिजे। 10 HP चे हे सायरन हुटर बसवावेत असे आदेशही देण्यात आले। त्यांच्या एकूणच लष्करानं आणि राज्यकर्त्यांना मनाशी हे पक्क हे केलेलं आहे की भारत जो आहे तो एअर स्ट्राईक त्या ठिकाणी करेल, कारण एअर स्ट्राईक झाल्यानंतरच रडारच्या माध्यमातून ज्यावेळेस ही एअर स्ट्राईक पकडल्या जाईल तर त्यानंतर काही जो कालावधी त्यांना मिळेल त्याच्या अनुसार ते सायरन त्या ठिकाणी वाजवतील आणि त्या सायरनच्या अनुसार तिथल्या लोकांना एक प्रकारे लपण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे आहे मदत होऊ शकेल। मुळात त्यांनी असं मानलेलं आहे की एअर स्ट्राईक त्या ठिकाणी करतील। मग एअर स्ट्राईक करतील तर मुख्यतः अटॅक कुठे करतील, ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल टॉवर्स त्या ठिकाणी असतील किंवा त्या ठिकाणी असणारी जी आहे पॉवर प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी असतील, काही महत्वाच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतील, यावर हल्ले होऊ शकतात। आणि मग जर यावर हल्ले झाले तर आसपासचे जे लोक आहेत किंवा त्याच्याशी संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जे आहे त्यांच्या जीविताला खतरा निर्माण होऊ शकतो। आणि त्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारच्या इमर्जन्सी सायरनचा जो आहे त्यांनी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। पाकिस्तानात या हालचाली सुरू आहेत, कारण पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याच्या दृष्टीनं भारतातही उच्चस्तरीय बैठकांपासून अनेक घडामोडी वेगानं घडतायत। केंद्र सरकारनं पहलगामचा बदला घ्यावा अशी मागणी देशभरातून होतीये। अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला। पूरे देश की जनता को ये बताना चाहता हूं कि 90 के दशक से कश्मीर में जो आतंकवाद चला रहे हैं उनके खिलाफ हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जीरो टॉलरेंस का नीति है। हम मजबूती के साथ अपनी लड़ाई लड़े हैं और आज वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। केवळ पहलगामचाच बदला नाही तर दहशतवादालाच मुळापासून उखडून टाकण्याचा इरादाच त्यांनी बोलून दाखवलाय। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। पाकिस्तानप्रमाणे भारतीय नेते केवळ पोकळ इशारेच देत नाहीत, तर तशा काही हालचाली सुरूच झाल्यात। याचं उदाहरण म्हणजे भारतात पाकिस्तानी गुप्तहेरांना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू झाली आहे। राजस्थानच्या जैसलमेरमधून पठाण खान नावाच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे। पठाण खान हा पाकिस्तानच्या ISI साठी हस्तकाचं काम करत होता अशी माहिती चौकशीतून समोर येते। त्याच्यावर सैन्याचे व्हिडिओ आणि फोटो पाकिस्तानच्या गुप्तहेरांना पाठवण्याचे आरोप आहेत। इतकंच नाही तर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळतोय। अमेरिका, युरोपीय युनियननेही पहलगाम हल्ल्यानंतर तातडीनं भारत सरकारशी संवाद साधून
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारताबरोबर असल्याची हमी दिली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी अमेरिकन संरक्षण मंत्री पीटर हेक्सेथ यांनी संवाद साधला. यावेळी हेक्सेथ यांनी हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केलं आणि दहशतवादाविरोधातील लढ्याला अमेरिकेचं समर्थन असल्याचंही सांगितलं. परराष्ट्र एस जयशंकर यांनीही त्यांचे अमेरिकन समकक्ष असलेले मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली. रुबियो यांनीही दहशतवादाविरोधात सहकार्यासाठी भारतासह अमेरिकेची वचनबद्धता असल्याचं म्हटलंय. एकूणच भारताला जगभरातूनच पाठिंबा मिळतोय. अमेरिका, रशिया, युरोपीय युनियन, इंग्लंड, इस्रायल, सौदी अरेबिया, तालिबान यांनीही भारताला पाठिंबा दर्शवलाय. तर चीन, तुर्की यांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलाय. तुर्कीनं तर अगदी पाकिस्तानला लष्करी मदतही पाठवली आहे. दुसरीकडे भारतानंही आपली लष्करी ताकद सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. लखनौमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. 11 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या प्लांटचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मोस हे कमी पल्ल्याचं रॅमजेट सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे समुद्र, जमीन किंवा आकाशातून डागता येतं. रशियाच्या P-800 ओनिक्स क्रूझ क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानावर ते आधारित आहे. एरोलॉय टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या नवीन उत्पादन युनिटचंही उद्घाटन लवकरच होणार आहे. या प्लांटमध्ये आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन, अँटी ड्रोन सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि UAV सारखी उपकरणं तयार केली जातील. याशिवाय इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम, लहान शस्त्र, अग्निसुरक्षा उपकरणं आणि संरक्षण कपडे देखील तयार केले जातील. अर्थात भारताच्या लष्करी सामर्थ्याची कल्पना पाकिस्तानलाही आहे. तरी त्यांच्या नेत्यांकडून अण्वस्त्रांच्या जोरावर पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानी नेते आणि सैन्य इतके भेदरलेत की 27-28 एप्रिलला कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्यानंही योग्य प्रत्युत्तर दिलं. मात्र सध्या पाकिस्तानमधल्या हालचाली पाहता पाकिस्तानी नेते आणि सैन्याला जळीस्थळी काष्टी केवळ भारतीय सैन्यच दिसत असेल. किमान त्यांची देहबोलीच तसं सांगतेय. मात्र भारतानं कधीही आततायीपणे हल्ला चढवलेला नाही, हेही पाकिस्ताननं लक्षात ठेवावं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.